नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण टीईटी संदर्भात मानसशास्त्र विषयाची काय करणार आहोत, पीओक्यू आधारे शॉर्ट नोट्स या ठिकाणी घेणार आहोत। त्याच्यामध्ये कीवर्ड सुद्धा कशा प्रकारे लक्षात ठेवले पाहिजे, काय केले पाहिजे, कारण रिव्हिजन साठी आपल्याला काही युजफुल ठरेल। ज्याची पीओक्यू कमांड आहे त्यालाच काही ठिकाणी स्पर्धा परीक्षामध्ये कोणती स्पर्धा परीक्षा असो त्याला काही ठिकाणी डिमांड असते आणि त्याचीच 100% काय होते, कोणत्याही स्पर्धा परीक्षा असो एक्झाम क्रॅक होतेच। तर या ठिकाणी आपण मानसशास्त्र विषयाचे रिव्हिजन नोट्स घेतलेत बघा। तर मानसशास्त्रचे स्वरूप आणि व्यापती या ठिकाणी आहे बघा। मानसशास्त्र आणि मानस आणि शास्त्र या दोन शब्दापासून काय झालंय, मानसशास्त्र हा शब्द तयार झालेला आहे या ठिकाणी बघा। तर मानस म्हणजे काय असते, मानस म्हणजे काय, मन आणि शास्त्र म्हणजेच काय, एखाद्या विषयाचे काय ते पद्धतशीर अभ्यास असतो। एखादा कोणत्या विषयाचा असतो काय पद्धतशीर असतो, त्यासाठी मन महत्वाचं असतं। त्याच्यामध्ये ते जे काय शास्त्रानुसारच काय केलं जातं, आपण एखाद्या विषयाचा पद्धतशीर काय करतो, अभ्यास करतो या ठिकाणी। आणि 21व्या शतकात शतक सुद्धा महत्वाचं, कारण वन लाइनर मध्ये सुद्धा डायरेक्ट तुम्हाला विषय येऊ शकतात की मानसशास्त्राचे शतक मानले जाते कुठले, 21वे शतक हे काय केले जाते, शतक मानले जाते मानसशास्त्राचे। मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात संदर्भात बघू पुढे बरं। कीवर्ड जे आहेत महत्वाचे, कारण 21वे शतक फक्त काय मानसशास्त्राचे कुठले 21 शतक असे कीवर्ड लक्षात ठेवा। मानसशास्त्र अभ्यासाची सुरुवात कोणी केली तर अरिस्टॉटल असे मी जे काही मी मागच्या लेक्चरला बी टाकलं होतं त्यावेळेस सुद्धा कमेंट मध्ये सांगितलं की अरिस्टॉटल, कारण थोडं प्रोनाउन्सिएशन ही झालं असेल, थोडं समजून घ्या बोलताना, कारण हे सायंटिस्ट अशी नाव आहे ती की थोडं नाव घेताना सुद्धा कधी कधी काय होते, लेक्चर घेता ओघामध्ये होऊन जाते त्या गोष्टी बा। मानसशास्त्र अभ्यास सुरुवात याची सुरुवात कधी झाली, अरिस्टॉटल यांच्या काळापासून झाली। कारण जनक सुद्धा मानसशास्त्राची सुरुवात कधी झाली तरी विचारतील तुम्हाला, क्वेश्चन याच्यावरती विचार। पीओक्यू बेसिस आहे अरिस्टॉटल कसला आहे, ग्रीक तत्वज्ञता होता। कसला होता, ग्रीक कडचा होता बा। यांनी काय केले, डी ॲनिमा या नावाचा काय केला ग्रंथ लिहिला होता। त्यात काय केलं, आत्मा संबंधी विचार मांडले होते। काय केले, आत्म्यामध्ये संबंधी विचार मांडले होते। व्याख्या काय त्यांची, आत्म्याचे शास्त्र महत्वाचं काय, आत्म्यशास्त्र कोणाचं ठिकाण लक्षात की पण लक्षात ठेवा फक्त। मानसशास्त्र ओळखते, बाकीच काय असतात ते एक्स्ट्रा दिलेलं असतात, पण महत्वाचे लक्ष आत्म्यशास्त्र म्हणजे काय असतं ठिकाणी अरिस्टॉटल संदर्भात आहे। डी ॲनिमा लिहिलं होतं त्यांनी, ग्रीक तत्वज्ञान आणि यासला लक्षात ठेवा फक्त। पुढं प्लेटो यांनी काय केलं, रिपब्लिक नावाचा काय केलं ग्रंथात व्यक्ती भिन्नतेविषयी काय संबंधी काय केलं विचार मांडले होते त्यांनी। ग्रीक प्लेटोस रिपब्लिक नावाचा काय ग्रंथ लिहिला, त्यात काय केलं व्यक्ती भिन्नते संदर्भात त्यांनी सांगितले। मग वेगवेगळ्या व्यक्तीचे वेगवेगळ्या काय असतात, मन असतात, विचार असतात, त्याचे काय असतात वेगवेगळ्या बुद्धीनुसार विचार करतात असं त्यांना म्हणायचं ते बघा। मॅकडुगल यांचं काय, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र असं म्हणतात, काय मनाचा अभ्यास करणारे मानसशास्त्र असं म्हणतात या ठिकाणी। मॅकडुगल वरून लक्षात ठेवा, मनाचा असं लक्षात ठेवा या ठिकाणी सोपं जाईल। प्लेटो म्हणजे काय सांगितलं, व्यक्ती भिन्नते संदर्भात त्यांनी सांगितलं होतं रिपब्लिक नावाचा। विल्यम वुंट म्हणजे काय सांगतो, पहिली मानसशास्त्री प्रयोगशाळा बघा जर्मनीमध्ये सुद्धा कधी केली ते आपण लास्ट याच्यामध्ये प्रशंसांच्या सुद्धा आपण घेतले, त्याच्यामध्ये लिहिला जाईल, त्यामुळे सुद्धा क्वेश्चन आलता की पहिली मानसशास्त्र प्रयोगशाळा कोणी ओपन केली, जर्मनीमध्ये केलेली होती बघा, विल्यम वुट यांनी केली होती। ते तुम्ही सुद्धा लेक्चर बघून घेऊ शकता, प्रशंसांची सुद्धा टाकलेले आपण लेक्चरला। फ्राइड यांनी काय केले, मानसशास्त्र बोधात्मक आणि काय अबोधात्मक जाणीवाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, मानसशास्त्र आहे। असे कोणी डिप्रेशन केले सांगतील, बोधात्मक अबोधात्मक जाणीवाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणी केले असं कोणाचं म्हणणं आहे, कोणा फ्राइड यांचं आहे। वॅटसन म्हणजे काय लिहिलं बघा, वॅटसन म्हणजे काय लिहिलं, वर्तनवादी अमेरिकन शास्त्रज्ञ, वर्तनवादी जे काय आपण वर्तन करतो, वेगवेगळ्या व्यक्तीचे वेगवेगळे वर्तन राहणे जे असते त्याला वर्तन म्हणतात। वर्तनशास्त्र म्हणजे काय ठिकाणी मानसशास्त्र असते। मानसशास्त्राचा अभ्यास करताना थोडं कॉमन सेन्सने व्यवस्थित समजून ते रित्या काय करतात, तिथं प्रश्नाचे उत्तर देणे, त्या ठिकाणी जाणून घेणे, प्रश्न व्यवस्थित वाचणे गरजेचे असते। एकदम सोपा सब्जेक्ट आहे, पण जो समजून घेतला व्यवस्थित घेतला तर तो समजतो। फक्त आपण सायंटिस्टची नावं बघूनच काय करतो, मानसशास्त्र पण पळण्याचा प्रयत्न करतो, पण एकदम सोपा सब्जेक्ट आहे समजून घेतला तर। वॅटसन म्हणजे काय, मानव वर्तन म्हणतो, फक्त एवढा कीवर्ड लक्षात ठेवा। वॅटसन म्हणलं का वर्तन आलं पाहिजे लक्षात ठेवा। मॉर्गन म्हणजे मॉर्गन किंग रॉबिन्स यांनी काय सांगितले, मानव आणि मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचे शास्त्र ते काय मानसशास्त्र आहे लक्षात ठेवा। काय मॉर्गन किंग रॉबिन्स आणि मानवेतर एवढं लक्षात ठेवा, त्यांचं वर्तन करते। वुडवर्थ सांगा, BS हे लक्षात घ्या, BS हे काय शॉर्ट ट्रिक आहे लक्षात ठेवा। म्हणजे काय बिहेवियर असतं, स्टिम्युल्स असतं, ऑर्गॅनिझम असतं आणि काय रिस्पॉन्स असतं। म्हणजे वर्तन जे काय उद्दीप, जीव आणि काय प्रतिक्रिया हे काय जे शॉर्ट ट्रिक आहे ते कोणाचं, वुडवर्थ यांचं आहे लक्षात ठेवा। आता शैक्षणिक काय बघून, शैक्षणिक मानसशास्त्र हे सुद्धा महत्वाचं आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न येतात तुम्हाला।
जे काय आपण घेतले पूर्ण पीओक्यू बेस कंटेंट आहे ठिकाणी. प्रोबेल काय हबर्ट व काय केले पेस्टॉलॉजी हे या विचाराचे काही उद्गाते आहेत. कोण आहेत तुम्हाला मानसशास्त्र शैक्षणिक मानसशास्त्राचे उद्गाते सुद्धा कोण आहेत त्या ठिकाणी विचाराचे उद्गाते कोण आहेत असं विचारते. कोण आहेत फ्रोबेल हर्बार्ट पेस्टॉलॉजी हे कोण आहेत विचाराचे उद्गाते आहेत त्या ठिकाणी. सीई स्किनर हे अध्यापनाशी संबंधित असणारे मानसशास्त्र व्याख्या म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र आहे असं कोणी केले सीई स्किनर यांनी व्याख्या केलेली आहे अध्यापनाशी संबंधित असणारे शास्त्र. जड कोणी केले शिकणाऱ्या वर्तनाचा व त्याच्या वर्तनाशी मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय म्हणते जड यांनी काय म्हणते वर्तनाचा व त्याच्या वर्तनाच्या मुळाशी असणारा वर्तनाच्या मुळाशी असणारा प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक अभ्यासशास्त्र असं म्हटलेलं. नंतर बघा युथ्री पॉवर्स जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वाचा उपयोगी शैक्षणिक समस्याचा उलगडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र असते. लक्षात घ्या ठिकाणी युथ्री व पॉवर्स हे जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वाचा जे काही उपयोग शैक्षणिक समस्याचा उलगडा करण्यासाठी करते त्यालाच काय म्हणतात युथ्री पॉवर्स यांनी असं म्हटलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या सायंटिस्टने काय केलं वेगवेगळे मानसशास्त्र संदर्भात आपले मत या ठिकाणी मांडलेले आहेत. अध्ययन व अध्यापन प्रक्रियेसंबंधी मानसशास्त्राची संबंध त्यांनी विचारले कुठला. शिक्षण म्हणजे काय असतं बा शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकासात शारीरिक मानसिक सामाजिक भावनिक नैतिक विकास समाविष्ट आहे. शिक्षण म्हणजे काय असतं अपेक्षित वर्तन असते म्हणजे काय विद्यार्थ्यांमध्ये जे काही शिक्षणामध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये अपेक्षित जे काही वर्तन बदल होणे गरजेचे आहे त्या कोणत्या प्रकारे होणे गरजेचे. सर्वांगीण विकास म्हणजे काय असते की शारीरिक बदल होणे मानसिक बदल होणे सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या सामाजिक भावनिकरित्या सुद्धा काय भावना असतात भावनिकरित्या बदल होणे नैतिकरित्या सुद्धा नैतिक जबाबदारी असतात त्याच्यामध्ये सुद्धा ते विकास होणे वाढ होणे त्याच्यामध्ये ते म्हणजे काय असतं तुमचं शिक्षण असतं. त्या ठिकाणी म्हणजे काय म्हणतात मानसशास्त्राशी संबंधित या प्रक्रियेचा अध्यापनामध्ये काय केलेला जातो विकास वर्तन किंवा बदल होय असं सांगितले त्यांनी. शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्य काय ठिकाणी सांगले 6 वैशिष्ट्य या ठिकाणी आहेत बघा अत्यंत महत्वाचे वैशिष्ट्य आहेत. शिक्षण यातले कीवर्ड लक्षात ठेवा फक्त लाईन टू लाईन पाठ करत बसायचं नाही. लक्षात घ्या शिक्षण वैशिष्ट्य कुठले आहेत बघा या ठिकाणी. शिक्षण कसं अखंडपणे चालणारी प्रक्रिया संपणारी आहे का नाही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे ठिकाणी बघा. ही कसली आहे पुन्हा नैसर्गिक प्रक्रिया कसली नैसर्गिक व सहज प्रक्रिया कसली नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. ही कसली आहे शिक्षण हे कसे त्रिकेंद्रात्मक आहे कसली त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे ठिकाणी लक्षात घ्या. शिक्षण म्हणजे काय मानसिक सामाजिक प्रक्रिया आहे. शिक्षण हे काय औपचारिक अनौपचारिक असं सहजपणे काय दिले जाते ठिकाणी बघा. शिक्षण हे कसं आहे सोयपूर्ण प्रक्रिया आहे स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे लक्षात घ्या. हे महत्वाचे कीवर्ड लक्षात ठेवा. अखंडपणे नैसर्गिक त्रिकेंद्रात्मक मानसिक सामाजिक औपचारिक अनौपचारिक आणि सोयपूर्ण वैशिष्ट्ये आहेत या ठिकाणी. रिव्हिजनसाठी आपल्याला फास्ट होतं कारण मिनिमम मटेरियल मॅक्झिमम रिव्हिजन तुमच्या या ठिकाणी करणे गरजेचे आहे लक्षात ठेवा कारण फास्ट रिव्हिजन सुद्धा गरजेचे आहे. नुसतंच फर्स्ट पेज लास्ट पेज कुठली बुक घेऊन वाचण्यापेक्षा तुम्ही चांगल्या प्रकारे मिनिमम मटेरियल आणि मॅक्झिमम रिव्हिजन तुमची कीवर्ड पाहिजे स्मार्ट वर्कनं कधी नेहमी स्टडी करायचा या ठिकाणी लक्षात घ्या. एमपीएस मध्ये आम्ही सुद्धा जेव्हा अभ्यास करतो त्या प्रकारेच काय केलं जातं कीवर्डनच कारण सिलेबस एवढा मोठा असतो त्यामुळे कीवर्ड लक्षात ठेवून चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे. मानसशास्त्र हे वर्तनाचे तर शिक्षणशास्त्र वर्तनाला सुयोग्य वळण लावणारं शास्त्र आहे. मानसशास्त्र हे कसं वर्तन जे मानवाचं वर्तन असतं आणि तर शिक्षणशास्त्र कसं वर्तनाला काय करतं सुयोग्य या ठिकाणी काय करतं चांगल्या प्रकारे त्याला शिस्तीतील विद्यार्थी या ठिकाणी काय केलं जातो त्यामध्ये शिक्षणशास्त्रामध्ये घडवला जात असतो म्हणजे योग्य प्रकारे त्याला वळण लावलं जातं म्हणजे लावणारं शास्त्र त्याला काय म्हणतात मानसशास्त्र असं म्हणतात. त्याला काय म्हणतात शिक्षणशास्त्र मानसशास्त्र म्हणजे काय वर्तनासाठी जे काय वर्तन माणसाचं असतं आणि शिक्षणशास्त्र म्हणजे त्या वर्तनाला काय केलं सुयोग वळण कोणावर लावलं जातं शिक्षणशास्त्रामुळे वळण लावले जाणारे शास्त्र असे म्हणतात. नेक्स्ट व्हायचं शिक्षकाला मानसशास्त्र अध्यापनाची गरज काय सांगली शिक्षकाला मानसशास्त्र अध्यापनाची गरज काय सांगाल. शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी काय सांगले शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी अध्ययनार्थाच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधण्यासाठी जे अध्ययन करतायत जे विद्यार्थी आहे विकास साधण्यासाठी विद्यार्थ्याचा कल जाणून घेण्यासाठी कोणत्या गोष्टीकडे कला आवड निवड हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यातील सुप्त शक्तीचा विकास साधण्यासाठी जे सुप्त शक्ती आहे त्याच्यामध्ये अंतरचे जे काही शक्ती दडलेल्या असतात ते काय करतात गुण त्याच्यामध्ये अवगुण त्याच्यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा असतो. लहान मुलांमध्ये काही गोष्टी असतात त्यांच्यामध्ये इनबिल्ट विकास साधण्यासाठी काय अध्ययनकर्त्याला प्रेरणा देण्यासाठी त्याला प्रेरणा देणे प्रोत्साहन देण्यासाठी काय करणे एखाद्या गोष्टी करण्यासाठी आणि शालेय परिसर सुयोग्य करण्यासाठी सुयोग्य करण्यासाठी अध्यापनात त्याची सुधारणा करण्यासाठी यासाठी शिक्षणाला मानसशास्त्राची काय करणे गरज असते की पुढच्या व्यक्तीचं माइंडसेट कसं आहे काय हे ओळखणे सुद्धा काही ठिकाणी गरजेचे त्याचे
असते. त्यासाठी शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी महत्वाचं पॉईंट लक्षात ठेवा. शिक्षण विकास करण्यासाठी विद्यार्थ्याचा कल जाणून घेणे, विद्यार्थ्यातील सुप्त शक्तीचा विकास करणे, त्यांना प्रेरणा देणे, नंतर सुयोग्य करण्यासाठी, शालेय परीक्षा सुयोग करण्यासाठी, नंतर अध्यापनात सुधारणा आणि काही करणे. या ठिकाणी जे मानसशास्त्राला म्हणजे कोणाला शिक्षकाला काही मानसशास्त्राची गरज आहे. की पॉईंट लक्षात ठेवा अभ्यासामध्ये. या ठिकाणी बघा वर्तन म्हणजे काय, अभ्यासाची पद्धत आहे. ठिकाणी बघा अभ्यासाची पद्धत काय, शास्त्रीय अशास्त्रीय पद्धत असतात. शास्त्रीयरित्या आणि अशास्त्रीय पद्धत असतात. जसे की प्रायोगिक पद्धत आहे, जीवन वृत्तांत पद्धत आहे, सर्वेक्षण आहे आणि मनोविश्लेषण या ठिकाणी पद्धत आहे. कोणा शास्त्रीय 4 पद्धती आहेत बघा. अशास्त्रीय म्हणजे काय, पर्यक, दंतकथा आणि आत्मनिरीक्षण हे कशा अशास्त्रीयरित्या काय पद्धती आहेत. म्हणजे वर्तन अभ्यासाच्या ह्या पद्धती आहेत, त्याच्याही काही प्रकार आहेत. त्याचा आपण पुढे आता अभ्यास करायचा बघा. अध्ययन प्रक्रिया त्याची काय सांग, अध्ययन प्रक्रिया जी असते त्याची स्वरूप आणि व्यापत्ती किती आहे सांगले. मनशास्त्रज्ञ यांनी काय केले, मनशास्त्रज्ञ यांनी अनुभव वर्तन यातील सुधारणा म्हणजेच काय अध्ययन असं म्हटलेलं आहे मनशास्त्रज्ञ. गॅरेट यांनी काय म्हटलं बा, अध्ययन म्हणजेच काय, अशी कृती जी कृती नव्या परिस्थितीला काय करते, प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. आणि अध्ययन म्हणजे काय सांगितले, अशी कृती जी नव्या कृतीला काय केले, अशी जी कृती नव्या परिस्थितीला काय करते प्रतिसाद देते. एका नवीन परिस्थिती आपण शिकण्यासाठी असतो त्याला काय करतो, चांगल्या प्रकारे काय करत जातं, अध्ययन करत असतो त्याला काय चांगल्या प्रकारे प्रतिसाद देण्याचे आयोजन करत असते. म्हणून त्याला सांगितलं काय अध्ययन करता. अध्ययनासाठी डेफिनेशन सांगितले गॅरेट यांनी. अध्ययन म्हणजे काय असते, परिस्थितीला अमूलक्षण काय केले, अमूलक्षण केलेल्या क्रियेमध्ये काय केलं, हेतुपूर्वक किंवा टिकाऊ स्वरूपाचे काय केले असते बदल केलेले असतात. कारण कायम टिकणारे जे काय बदल असतात ते म्हणजे काय असतात, अध्ययन म्हणजे असतात या ठिकाणी. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील काय केलं बदलास काय केलं अध्ययन असे म्हणतात. जे काय अनुभव येतात आपल्याला आयुष्यामध्ये तेच काय करतात, अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील काय बदलास काय म्हणतात, जे बदल होत जातात त्यालाच काय अध्ययन असे म्हणता येईल. गेट्स यांनी काय म्हटलं, शिक्षण म्हणजे काय, विकासातील असा वर्तन बदल असतो. बरोबर, विकासात जे काय असतं असं वर्तन बदल होत जातात. शिक्षणामध्ये चांगलेच बदल होत जातात या ठिकाणी सांगले. अध्ययन प्रक्रियेचे काय ठळक वैशिष्ट्य या ठिकाणी सांगलेलं बघा. अध्ययन म्हणजे काय असते, सहेतुक असते. म्हणजे कोणता हेतू त्याच्यामध्ये असो, उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवू शकत नाही. म्हणजे कोणत्या ना कोणत्या आपण एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी गोल पाहिजे आपल्यापाशी, की अचिव्हमेंट पाहिजे, की पुढे आपण कशासाठी शिकायचं काय शिकायचं, त्यासाठी कोणताही सहेतू कुठलाही काय सहेतू करणे, उद्दिष्ट कोणतं ना कोणतं असलं पाहिजे. त्याशिवाय काय उद्देशाशिवाय असं अध्ययन संभव नाही. कारण नुसतं जाऊन मोकळं शिकणार नाही असं कोणी. अध्ययन ही काय असते, अध्ययन ही अजन्म चालणारी कशी असते, शिकण्याची प्रक्रिया माणूस अखंड जन्मापासून शिकाय मरेपर्यंत काय असतो शिकतच असतो. म्हणून काय अध्ययन जे काय असते काय असते त्याला म्हणतात अजन्म चालणारी प्रक्रिया असे म्हणतात. त्यासाठी अध्ययनातून काय होतं, टिकाऊ स्वरूपाचे काय होते, टिकाऊ म्हणजे काही ना काही अशा चांगल्या गोष्टी भेटतात की कायम टिकणाऱ्या आयुष्यभर असतात. पण टिकाऊ स्वरूपाचे अपेक्षित बदल होतात. सर्व प्राण्याचे अध्ययन सारखेच नसते. बरं, वेगवेगळ्या प्राण्याचे वेगवेगळे अध्ययन असते. या ठिकाणी अध्ययनात काय होतं, एका ठिकाणी झालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या ठिकाणी या प्रकारच्या अध्ययनात काय ठिकाणी होऊ शकतो. या ठिकाणी बघा, शाळेत जर आपण एखादी गोष्ट शिकलो असेल तर काय होतं, आपण घरी सुद्धा त्या गोष्टी काय करतो चांगल्या प्रकारे आपण काय वापर करू शकतो. किंवा कंपनीमध्ये म्हणा कुठेही काय करतो शकतो, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काय करतो ज्ञानाचा दुसरीकडे सुद्धा काय करतो उपयोग करू शकतो. मग काय अध्ययन प्रक्रियेचे काय वैशिष्ट्य आहे, कुठले सहेतू करणे उद्दिष्ट महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये उद्दिष्ट होऊ शकत नाही. अजन्म चालणारी प्रक्रिया टिकाऊ स्वरूपाची आहे. नंतर काय अध्ययन कसे सर्व प्राण्याचे सारखे वेगवेगळे असतील. लक्षात ठेवा, तुम्हाला इथे फसवतील त्या गोष्टी. अध्ययनाने एका ठिकाणी झालेल्या ज्ञानाचा दुसऱ्या ठिकाणी वापर करू शकतात, ही वैशिष्ट्य आहे त्याचे. अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप आणि काय केले संघटनेने अंग सांगितलेले आहेत. उद्दिष्ट काय सांगणार, गोल सांगले. अध्ययन नेहमीच काय असते उद्दिष्टाधित असते. म्हणजे काही ना काही त्याचं गोल पाहिजे का बा कशासाठी करायचं आणि का करायचं नेमकं. उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही. म्हणजेच अनेक गोष्टी शिकण्यामागे काही ना काहीतरी उद्देश असतो, काही ना काही उद्देश असतो शिकण्यामागचा. अध्ययन ही ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणारी प्रक्रिया असते. काय असते, एखादी ध्येय अध्ययन म्हणजे काय असते, एखादं जे ध्येय ठरलं असतं त्या ध्येया दिशेने आपण काय करत असतो वाटचाल करत असतो. या ठिकाणी आपण डॉक्टर व्हायचं असेल तर काय करतो त्या क्षेत्रामध्ये आपण जातो, एरोनॉटिक्स व्हायचं त्या क्षेत्राने जातो. म्हणजे अध्ययन काही ध्येय त्या दिशेने काय करतो आपण वाटचाल करत असतो. प्रेरणा म्हणजे काय करतो, एखादं आपण मोटिवेशन घेतो, प्रेरणा घेऊनच काय करतो आपण एखाद्या आपल्या ध्येयाचा त्या ठिकाणी काय करतो पाठलाग करत असतो. अध्ययनासाठी केवळ उद्दिष्टच नुसार असून चालत नाही. काय करू शकतो, जे उद्दिष्ट असतं ते प्राप्त करण्यासाठी समजा आपण एका उद्दिष्ट काय आपल्याला एरोनॉटिक्स म्हणायचं, पण ते आपण कुणाला तर काय करतो या ठिकाणी प्रेरणा घेतो. समजा एपीजे अब्दुल कलाम आपण प्रेरणा घेतो आणि ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आपण कुणाला तर प्रेरणा घेऊन काय करतो आपण ते पुढे अध्ययन करत असतो. लक्षात घ्या. म्हणजे काय म्हणतात, केवळ अध्ययनासाठी केवळ उद्दिष्टच असून भागत नाही तर काय प्रेरणाही घ्यावी लागते. ठरलेल्या ध्येय प्राप्ती जाणण्यासाठी प्रेरणेची गरज असते.
व्यक्तीला प्रेरणा प्रोत्साहित करतात. प्रेरणेमुळे काय होते, कार्य काय होते, गतिमान होते. गतिमान त्या ठिकाणी गती वाढते. कोणा गायडन्स मिळतो, कोणापासून आपण प्रेरणा घेतो आणि कार्य उत्साहित करतो. म्हणजे योग्य दिशेने सुद्धा काय होते, दिशेने घडते. प्रेरणा ही आंतरिक क्रिया, स्वतः आतमध्ये बी आंतरिक क्रिया पाहिजे आणि बाह्य हे दोन्ही प्रकारची असू शकते. म्हणजे स्वतःमधून जे काय आत ज्वलंत आग असते, म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी, आपण काही शिकण्यासाठी धडपड जी असते आपल्यामध्ये, ती आंतरिक क्रिया झाली. आणि दुसऱ्याकडून जे काही प्रेरणा घेऊन आपण करतो ते म्हणजे काही बाह्य प्रकारची क्रिया झाली. त्याचाच योग्य वापर करून आपण अध्ययन करताना काय करतो, कार्यप्रणव या ठिकाणी करता येते अध्ययन करताना. नेक्स्ट बाय ठिकाणी शोधन म्हणजे काय असते बाय ठिकाणी, शोधन म्हणजे काय असते, शोध घेणे असते. जे काय आपण जे काय शोध लावतो करतो, म्हणजे उद्दिष्टाची जाणीव झाली की शोध सुरू होतो. आपण त्या गोष्टीचा शोध करतो, शोध घेऊन काय करतो, त्याचा आपण पाठलाग करतो, त्याचा आपण मागे लागतो या ठिकाणी. म्हणजेच काय, समजा एखाद्या APJ अब्दुल कलाम काय केलं जातं, त्यांना एरोनॉटिक्स व्हायचं होतं, तर मग त्या गोष्टीचा कुठे भेटते, काय नाही, कुठे शिक्षण भेटेल, काय भेटेल, त्याचा काय केला, शोध घेतला त्याने. आणि त्याच्या प्रकारे त्यांनी काय केलं, त्यांनी त्याच्या त्या उद्दिष्टाच्या जाणीव काय केलं, त्या दिशेने काय त्यांनी वाटचाल केली त्या ठिकाणी. मग त्याचा शोध सुरू केला आणि ती काय झाली, आज महान सायंटिस्ट त्या ठिकाणी बनले. म्हणजे शोध घेणे म्हणजे काय असते, ती उद्दिष्टाची जाणीव झाली की काय शोध, त्या गोष्टीने आपण त्या दिशेने वाटचाल करत असतो पुढे. पुढे चुकीचे प्रयत्न टाळून योग्य दिशेने प्रयत्न करणे व ध्येय गाठणे एवढा अर्थ म्हणजे काय, शोधन असतो. म्हणजे चुकीचे प्रयत्न टाळून जे काही चुका होतील ते प्रयत्न टाळणे आणि काही योग्य दिशेने प्रयत्न करणे, आपले काही ध्येय गाठणे एवढा अर्थ म्हणजे शोधन असतो. विविध कौशल्य मिळवण्यासाठी म्हणजे काय करणं, वेगवेगळे प्रयत्न करणे गरजेचे असतात त्या ठिकाणी. हालचालीची पूर्ण रचना म्हणजे काय असते, हालचाली जी काय आपण स्वतःमध्ये काय असतं, हालचाल केल्याशिवाय कोणती गोष्ट होत नाही. मग स्वतःमध्ये मॉडिफिकेशन, बदल होणे या ठिकाणी गरजेचे असते. उद्दिष्टाच्या पूर्ण प्राप्तीसाठी, काही पूर्ण तत्वासाठी विविध हालचाली कराव्या लागतात. काही ना काही हालचाल करावी, काम करावे लागते. त्यापैकी योग्य हालचालीची पूर्ण रचना केली जाते. म्हणजे समजा काय आपण पहिल्या रचना केल्या त्याच्यामध्ये पुन्हा नंतर पूर्ण रचना अजून काय बदल केला पाहिजे, या ठिकाणी मॉडिफिकेशन केलं पाहिजे. व अनावश्यक हालचाली काय ठिकाणी ज्या गरजेचे आहेत तेच केले पाहिजे, अनावश्यक गरजा ठिकाणी काय केले, बंद केल्या पाहिजेत. आणि चांगल्या प्रकारे जे काही आपल्या योग्य ज्या गोष्टी आहेत त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे ठिकाणी. म्हणजे काय, पोहायला शिकणे, सायकल शिकणे किंवा कुठलं एरोनॉटिक्स असेल त्याच्या संदर्भात काम करणे, किंवा बल्बाचा ज्यांनी शोध लावला त्यांनी सुद्धा काय केले, त्या ठिकाणी चांगल्या उद्दिष्टापुरती विविध हालचाली केल्या त्यांनी, ते थांबले नाहीत. नंतर त्यांनी काय केलं, पुनर्रचना केली, त्याच्यामध्ये स्वतःमध्ये बदल केला गेले आणि जी काय अनावश्यक गोष्टी आहेत ते काय त्यांनी बंद केल्या. म्हणजे पुनर्रचना, फॉर एक्झाम्पल सांगायला तुम्हाला पुनर्रचना संदर्भ. समायोजन म्हणजे काय असते, ऍडजस्टमेंट, कोणत्या गोष्टीसाठी काय करायचं, ऍडजस्टमेंट करणे सुद्धा गरजेचे असते. उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी हालचालीमध्ये काय करायचं, सहजता, सोपेपणा येणे आवश्यक असते. म्हणजे परिस्थितीत काही जुळवून एखादी घ्यावी लागते, आपल्याला ऍडजस्ट करून घ्यावी लागते त्यावेळेस. आवर्तने म्हणजे काय असतात, काय असतात, रिव्हिजन म्हणजे अध्ययनासाठी निवडलेल्या कृती पुन्हा पुन्हा कराव्या लागतात. त्यामध्ये आवड करते, चुका काय होतात, कमी कमी होत जातात. म्हणजे पाडेपाठ करणे, जसं की आपण प्रश्नाचा सराव सतत करत जातो, म्हणजे आवर्तने असं म्हणतात. म्हणजे रिव्हिजन झालं लक्षात. म्हणजे काय करतं, पुन्हा पुन्हा करावे लागते कृती, काय करतात, पुन्हा पुन्हा करावे लागतात. हा प्रश्न लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे काय, चुका कमी होत जातात. परिपक्वता, मॅच्युरिटी येते. समजा जसं आपलं वय वाढेल तसं लहानपासून काय करतो आपण, जसं मॅच्युअर होत जातो तसं काय होत जातात, आपल्या व्यक्ती शारीरिक मानसिक परिपक्वता ठिकाणी वाढत जातात. म्हणजे काय, अध्ययन काय करतं, लवकर व चांगले होते, चांगल्या प्रकारे आपण ज्ञान शिकतो. म्हणजे अमूर्त कल्पना समजण्यासाठी मानसिक परिपक्वता आवश्यक असते या ठिकाणी. आपण म्हणतो तो अजून मॅच्युअर नाही, एखाद्याला आपण म्हणतो तो लहान असते, त्यामुळे काय मॅच्युअर परिपक्वता त्याच्यामध्ये नसते. आता मर्मदृष्टी, याच्यावर सुद्धा काय केलं, बऱ्याच क्वेश्चन आले. परिपक्वता, मर्मदृष्टीवर सुद्धा कोण सायंटिस्ट आहेत, काय नाही, याच्यावर सुद्धा काय केले, बरेच वेळा काय केले प्रश्न या ठिकाणी आले. मर्मदृष्टी म्हणजे काय असते, इन्साइट असते. इन्साइट म्हणजे काय, सुरुवातीला विद्यार्थी प्रयत्न प्रमाद पद्धतीने शिकतो. मर्मदृष्टी म्हणजे काय, प्रयत्न प्रमाद पद्धत हे महत्वाचं लक्षात ठेवा. प्रयत्न प्रमाद पद्धतीने शिकतो, परंतु अनुभव बौद्धिक सामर्थ्याच्या बळावर तो मर्मदृष्टी मतीने काही समस्येची उकल सहज करतो या ठिकाणी. त्याच्या स्वतःच्या बौद्धिक सामर्थ्य बळावर सुद्धा काय करतो, अनुभव आणि बौद्धिक सामर्थ्य बळावर तो काय करतो, मर्मदृष्टीचे काय करतो, समस्या उकल करत असतो. म्हणजे प्रयत्न प्रमादी महत्वाचा लक्षात ठेवा कीवर्ड. अध्ययन वक्र लर्निंग काय असतं, लर्निंग कर्व असं लक्षात ठेवा. एखादी कौशल संपादन करताना अध्ययन करताना काय केलेले प्रयत्न आणि त्यांनी केलेली प्रगती यांच्यातील परस्पर संबंध ज्या आलेखाच्या साह्याने काढला जातो त्यास काय अध्ययन वक्र असे म्हणतात. म्हणजे एखादी कौशल्य जे असते, स्किल असते, संपादन करता अध्ययन करता जो काय असतो त्याने केलेले प्रयत्न आणि केलेली प्रगती, सध्या प्रयत्न करत करत त्याच्यामध्ये जी काही प्रगती केली असते त्याचा दोन्हीचा काय परस्पर संबंध करून ज्या आलेखाच्या साह्याने काढला जातो त्याला अध्ययन वक्र असं म्हणतात. म्हणजे कशा प्रकारे त्याचे बदल होत गेले, काय गेले, त्यांनी कशा प्रकारे प्रयत्न केले, आलेख काढलेला असतो. समजा असा आलेख असतो, समजा असं
स्वतःमध्ये कसा बदल होत गेला, समजा सुरुवातीला असा होता, नंतर कसे बदल होत गेले त्याच्यामध्ये, नंतर कसं चढ उतार येत गेले ते दाखवलेले असतं त्यामध्ये. म्हणजे त्याला आलेख वक्र म्हणजे लर्निंग कर्व असं म्हणतात. लक्षात सुरुवातीचा टप्पा कसा असतो बघा, वेग मंद असतो. नंतर नवीन परिस्थितीनं काय आकलन होत असते. यात शक्ती काय होते, चांगल्या प्रकारे खर्च होते. त्यामुळे प्रगतीचा वेग काय होतो या ठिकाणी कमी असतो. चांगले सुरुवातीचा टप्पा असतो. नंतर जलद प्रक्रिया, हे टप्पे सुद्धा तुम्ही महत्वाचे, आधी नोकरी टप्पे महत्वाचे. जलद प्रक्रियेचा पठारावरती अवस्था, अंतिम प्रगतीचा शारीरिक परिसीमा, म्हणजे काय वेगवेगळे टप्पे आहेत या ठिकाणी. तर पहिला जातो. दुसरा भाग आहे जलद प्रक्रियेचा म्हणजे मध्यंतरीचा टप्पा असतो. सुरुवातीच्या मूलभूत गोष्टी शिकल्यानंतर प्रगती काय होते, जलद होते. म्हणजे अध्ययन सुद्धा काय होते, गती वाढत असते. म्हणजे पठारावस्था ही सुद्धा बघा, पठारावस्था अत्यंत महत्वाची. याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला ऑनलाईन मध्ये विचारतात. प्रगती थांबण्याचा काळ कशाला म्हणतात बघा, अध्ययनात प्रयत्न चालू असूनही प्रगती दिसत नाही म्हणते. काय अध्ययन चालू, शिकणे चालू असताना त्याच्यामध्ये काय प्रगती दिसत नाही या ठिकाणी. या प्रगती थांबल्यासारखी वाटत असली तरी अध्ययन चालू असते याच्यामध्ये. म्हणजे शिकणे चालूच असते, प्रगती थांबल्यासारखी वाटत असते तर आपल्या त्यात प्रगती दिसत नाही म्हणून आपण तसं म्हणतो. ही अवस्था अधिक काळ टिकू नये यासाठी काही शैक्षणिक प्रयत्न सुद्धा चांगल्या प्रकारे केले पाहिजे. अंतिम प्रगती टप्पा, पठारावस्था ओलांडून बघ, अंतिम प्रक्रिया टप्पा कधी येतो, कोणते टप्पा ओलांडल्यानंतर येतो हे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतील. कुठे पठारावस्था ओलांडल्यानंतरच काय होतं, अंतिम प्रगतीचा टप्पा येतो. लक्षात घ्या, जेव्हा अध्ययन करते अंतिम टप्प्यात येतो तेव्हा प्रगतीचा वेग चांगल्या प्रकारे म्हणजे काय होतं, समजा कर्व असा काय होतं, आल्यानंतर काय होतं अंतिम टप्प्यात येतो. समजा अंतिम टप्पा असा कर्व विचार असला लक्षात आला. नेक्स्ट बाय शारीरिक परिसीमा. शारीरिक परिसीमा म्हणजेच काय असते, प्रगतीच्या टप्प्याचे अंतिम टोक असते ठिकाणी. जसं सांगितलं अंतिम टोक जे असते यापुढे अधिक प्रगती दिसणार नाही, कारण ते परिपक्वता पूर्णता झालेली असते असं म्हणायचं. पठारावस्था निर्माण होण्याची काय कारण आहेत. पठारावस्था म्हणजे काय, अध्ययनातील काय अभिरुची काय, त्याच्या म्हणजे काय इंटरेस्ट काय होतं ठिकाणी कमी होत असतो. कृती करत असताना काय होतं, कंटाळा येणे. त्यामध्ये आवडच नाही, निर्माण नाही तर ते काय कंटाळा येणे. कौशल्य संपादित करताना वेग, अचूकता याचा काय विचार करता वेग काय होतो या ठिकाणी म्हणता होतो. कारण शिकण्याची आवड नसल्यामुळे पठारावस्था निर्माण होण्याची हेच कारण आहेत महत्वाचे. त्याला आवड नाही, लक्षात ठेवा. आवड नसल्यामुळे कंटाळा येणं, त्याला अचूकता येणं, वेग न येणं, त्याच्यामध्ये म्हणजे स्पार्क नसणे, या गोष्टी आहेत त्या ठिकाणी. ठिकाणी कौशल्याचा काय होतं, कठीण भाग शिकताना प्रगती होते. जे कठीण अवघड भाग असेल, समजा कोणाला गणित अवघड जात असेल, कोणाला इंग्लिश अवघड जात असेल, त्यावेळेस शिकताना काय होते, प्रगती त्याची होते. चुकीच्या सवयी काय सवयी अडथळा निर्माण करतात. चुकीच्या सवयी असतात त्यामुळे काय अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये अध्ययनामध्ये काय करतात, अडथळा निर्माण होतो. प्रेरकाची तीव्रता काय कमी झाली असं वेग मंदावतो. प्रेरकाची तीव्रता कमी झाली वेग काय होतं त्या ठिकाणी मंदावतो. अध्ययन वक्राचे काय होते, शैक्षणिक महत्व, अध्ययन करताचे शैक्षणिक महत्व या ठिकाणी सांगितलं. अध्ययन वक्रावर काय करतं, विद्यार्थ्याच्या प्रगतीचा वेग समजतो व कोणत्या टप्प्यात वेग वाढवायचा हे समजते. अध्ययन वक्र जे असतं, जे अध्ययन वक्र असतं त्यामध्ये विद्यार्थ्या प्रगतीचा वेग समजतो. म्हणजे कोणत्या प्रकारे चांगल्या प्रकारे विद्यार्थी प्रगती करायला लागला, काय नाही काय समजतं. त्यामुळे कोणत्या टप्प्यात वेग वाढवायचा हे काय त्या चांगल्या प्रकारे समजते. विद्यार्थ्याची कुवत लक्षात येते त्या ठिकाणी. कुवत म्हणजे तो काय करणार, कसा काय करतोय हे ठिकाणी त्याची लक्षात येते. किती प्रकारे चांगला प्रयत्न करेल तो. पठारावस्था कोठे निर्माण झाली हे कळते व प्रोत्साहन देता येते त्या विद्यार्थ्याला. विद्यार्थ्याची परिसीमा कळते, तोपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता येतो या ठिकाणी सांगले. म्हणजे काय महत्व काय शिक्षक वक्राचे महत्व, तर प्रगतीचे वेग समजते, यामध्ये कुवत लक्षात येते या ठिकाणी. त्यामुळे काय होते, पठारावस्था कोठे समजते आणि ते काय होते, ती परिसीमा कळते विद्यार्थ्याची. ते पॉईंट लक्षात ठेवा ठिकाणी. अध्ययनाची काय होते, उत्पत्ती लक्षात. अध्ययनाची काय उत्पत्ती महत्वाचं आहे ठिकाणी बघा. अध्ययनाची उत्पत्ती म्हणजेच काय, अध्ययन प्रक्रिया, अध्ययनात कोणते घटक येतात त्याचा परस्पर संबंध कसा आहे, व्यक्तीकडून अध्ययन कसे होते, या विविध गोष्टीचे स्पष्टीकरण करणारा निष्कर्ष याचा समोच्च या ठिकाणी असतो. अध्ययन उत्पत्तीचे वर्गीकरण 3 प्रकारात त्या ठिकाणी केले जाते. कोणतं, सहचारूप पद्धती. सहचारूप पद्धती पुन्हा काय या ठिकाणी बघा, तुमचे वेगवेगळे काही ठिकाणी प्रकार आहेत, ते आपण काय करू डिटेल मध्ये बघूया ठिकाणी. इथे पहिले आहे या ठिकाणी याच्यावरची काय केलंय आपण, सहचार अध्ययन पद्धतीचं सेपरेट लेक्चर काय केले, क्वेश्चन सहित काय केले, जुने प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात आपण लेक्चर ऑलरेडी आपल्या चॅनलला काय केलं, अपलोड केलेलं. म्हणजे ते महत्वाचा पॉईंट होता म्हणून काय केलेलं आपण, प्रत्येक वर्षी याच्यावर क्वेश्चन असतात ना अध्ययनाच्या उत्पत्तीवर. या मागे क्वेश्चन काय त्याच्यावर सुद्धा येतात, ह्याच्यावर सुद्धा फिक्स क्वेश्चन असतात तुम्हाला.
तर बघा सहचारवादी उत्पत्ती याच्यावर 4 टाईप मध्ये आपण व्यवस्थित एकदम समजेल असं तुम्हाला या ठिकाणी ते घेतलेले आहेत बघा. ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा तरी बी आपण या ठिकाणी घेऊ आलाय पॉईंट. सहचारवादी उत्पत्ती संमतीशास्त्रज्ञ थॉर्नडाईक, प्यावक्याव, स्किनर, बॅटमन, गुसरी, हल्क हे काय हे सहचारवादी उत्पत्तीचे काय या ठिकाणी संबंधित काय ते शास्त्रज्ञ आहेत. लक्षात घ्या. सहचारवादी संबंधित उत्पत्तीचे शास्त्रज्ञ यांच्या संबंधित कुठला नाही असं सुद्धा प्रश्न विचारतील. त्यामुळे तुम्ही पूर्ण शास्त्रज्ञ तुमचे लक्षात ठेवणे गरजेचे. याच्यावर सुद्धा 100% तुम्हाला प्रश्न येतो म्हणजे येतोच. लक्षात ठेवा. काय थॉर्न डाईक, प्यावक्याव, स्किनर, वॅटमन, ग्रुसी, हल्क आणि याचा कोणती पद्धत यांची काही प्रयत्न प्रमाद या ठिकाणी. समजा उच्चारताना कुठं थोडाही झाला असेल तर थोडं समजून घ्या. ठीक आहे. गडबड मध्ये थोडं काय होते उच्चार घेताना थोडा प्रॉब्लेम होतो कधी कधी. थोडं समजून घ्या. यांची कुठली उत्पत्ती समजा प्रयत्न प्रमाद या ठिकाणी पद्धती आहे यांची. लक्ष. अध्ययन विषयक पहिली उत्पत्ती मांडण्याचा मान कोणाचा एडवर्ड थॉर्नडाईक यांना काय थॉर्नडाईक यांना मिळालेला आहे. त्यांचा ग्रंथ कुठला आहे अॅनिमल इंटेलिजन्स यांचा त्यांचा ग्रंथ आहे. लक्षात घ्या. थॉर्नडाईक पहिले अध्ययन पहिली उत्पत्ती कोणी मांडलेली असेल त्यामुळे पहिले महत्वाचे थॉर्नडाईक. लक्षात घ्या. त्यांनी कसे सांगत त्यांनी कुत्रा मांजर मासे कोंबड्या इत्यादी प्राण्यावर प्रयोग केले. कधी कधी विचारते काय मांजरावर प्रयोग केला मांजर खाली पिकून त्यांनी मांजरावर प्रयोग केला. आता वेगवेगळ्या उत्पत्तीचे अजून देतील सायंटिस्ट त्यात थॉर्नडाईक देतील. कोणी थॉर्नडाईक आहे त्या ठिकाणी. लक्षात घ्या. कुत्रा मांजर मासे कोंबड्या त्यांच्यामध्ये काय होते उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यातील काय करणे सहचार्य प्रस्थापित होणे म्हणजेच काय त्या ठिकाणी अध्ययन असते. लक्षात घ्या. उद्दीपन आणि प्रतिसाद यांच्यातील सहचार्य असणे. उद्दीपक व प्रतिसाद म्हणजे काय एस-आर बॉन्ड यांच्यावर भर उत्पत्तीला सहसंबंध उत्पत्ती या ठिकाणी असे म्हणतात. या पद्धतीत काय मांजरावर महत्वाचं आहे अत्यंत महत्वाचं याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येणार बघा आणि बऱ्याच वेळा आलेले मांजरावर प्रयोग केला त्यांनी. या पद्धतीत त्यांनी काय केले मांजरावर प्रयोग केला म्हणून तुम्हाला वरती मी सांगितलं होतं मांजरावर प्रयोग केलेला आहे त्या ठिकाणी बघा. आणि चुकून शिकत असतो काय ठिकाणी आणि चुकत शिकत असतो. सतत धडपडत राहिले की यश मिळते. सतत प्रयत्न राहिले की एक नाही दिवस काय मार्ग सापडत असतो या ठिकाणी. नेक्स्ट बघा या पद्धतीतील काही टप्पे आहेत बघा या ठिकाणी. थॉर्नडाईक महत्वाचा सायंटिस्ट आहेत कारण पहिलेच उद्गम जातात. पहिले व्यक्ती असतात ना कोणत्याही क्षेत्रातले असो त्यांच्यावर हमखास क्वेश्चन म्हणजे येतोच तुम्हाला. उद्दिष्ट हेतू स्पष्ट असतो ठिकाणी. पद्धतीत काय उद्दिष्ट हेतू जे काय करायचं आहे ते स्पष्ट असतो. उद्दिष्टा दिशेने आपण शोधात्मक त्या ठिकाणी काय करतो आपण त्या दिशेने शोध घेत काय ते हालचाली करत असतो. योगायोगाने काय होते योगायोगाने काय आपल्याला यश या ठिकाणी मिळते. उशिरा मिळते पण मिळते त्यामध्ये. चुकाचे प्रमाण कमी होऊन हेतू साध्य होतो. चुकाचे प्रमाण काय होतं जसं आपण पुढे जाईल तसं काय चुका होत जातात. चुकामध्ये आपण सुधारणा करतो त्यामध्ये पुनर्रचना करतो आपल्या कामामध्ये. त्यात काय होतात आपल्या हेतू नंतर काय होतं चुका कमी होत जातात आणि हेतू साध्य होतात. लक्षात घ्या. तर थॉमस एडिसन काय करतो बल्बाचा शोध लावताना 10,000 वेळा त्यांची चुका झाली. म्हणजे चुकाची नंतर काय गेले प्रमाण होत गेले आणि त्यांचे हेतू साध्य झाला. फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर तुम्हाला थॉमस एडिसनने काय बल्ब शोध लावला 10,000 वेळा त्यांची चूक झाली होती असं म्हणतात त्यांनी. म्हणजे एक्झाम्पल साठी थॉर्नडाईक अध्ययन विषयक नियम सांगा. थॉर्नडाईकचे काय अध्ययन विषयक नियम त्यांनी काय सांगितले बघा. नियम सांगितले सज्जतेचा तयारीचा नियम म्हणजे लॉ ऑफ रेडीनेस. पुन्हा पुनरावृत्ती नियम म्हणजे लॉ ऑफ एक्सरसाइज. परिणामाचा नियम म्हणजे काय लॉ ऑफ इफेक्ट. अभिजात अभिसंधान उत्पत्ती महत्वाचं आहे. प्यावलाव यांची आहे अभिजात अभिसंधान. आणि अभिसंधान म्हणजे बघा ठिकाणी यांचा अर्थ एखाद्या प्रक्रियेत काय करणे नैसर्गिक चेतकावर काय करणे कृत्रिम चेतक वापरून नैसर्गिक काय महत्वाचे नैसर्गात जे असतात कृत्रिम म्हणजे आपण बनवलेले असतात. कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे काय करत तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे म्हणजे काय करणे या ठिकाणी पोलीस रहदारीच्या ठिकाणी वेगवेगळे नियम असतील. अभिसंधान म्हणजे एक्झाम्पल देण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. नैसर्गिक तत्वावर काय करणे कृत्रिम चेतकाचा वापर करणे म्हणजे अभिसंधान याच्यामध्ये असतो. लक्षात घ्या. कृत्रिम आणि नैसर्गिक लक्षात ठेवा चेतक वापर. नंतर प्यावलाव यांनी काय सांगले प्यावलाव यांनी काय शास्त्रज्ञांनी कुत्र्यावर प्रयोग केला. वरचं जे थॉर्नडाईक यांनी कशावर केला ते मांजरावर केला. लक्षात घ्या. थॉर्नडाईक यांनी कशावर केला मांजरावर आणि प्यावलाव यांनी कुठल्या या शास्त्रज्ञांनी काय कुत्र्यावर प्रयोग केला. यांचे महत्वाचे एक कीवर्ड लक्षात ठेवा. प्यावलाव म्हणजे काय कुत्र्यावर आलं. लक्षात ठेवा. पुढे अभिसंहित काय अभिसंहित प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे दाखवता येतात. बघा कसे चेतक म्हणजे काय असतं नैसर्गिक चेतक म्हणजे अन्न असते. नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणजे लाळ असते. नैसर्गिक चेतक प्लस कृत्रिम चेतक यालाच काय म्हणतात ठिकाणी मायनस काय करतात नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणजे काय ठिकाणी लाळ असते. म्हणजे काय झालं तुमचे अन्न व्यक्त झाले. नैसर्गिक चेतक अन्न आणि काय झालं कृत्रिम चेतक म्हणजे घंटानाद असं म्हणतात. कृत्रिम चेतक म्हणजे काय ठिकाणी घंटानाद आणि नैसर्गिक प्रतिसाद
अशा काही ठिकाणी वेगवेगळ्या काही ठिकाणी फुलीपर्यंत प्रतिक्रिया आहे त्या ठिकाणी. अभिसंधानाचे काय केलंय, अध्ययन अध्यापनात त्या ठिकाणी कोणत्या प्रकारे उपयोग होतो. उपयोग होतो, विद्यार्थ्यांना योग्य सवयी लावतात. काय अभिसंधानाचे अध्ययन कसा उपयोग होतो, विद्यार्थ्यांना योग्य सवयी लागतात, विद्यार्थ्यांच्या वृत्ती बदलतात. काय वृत्ती बदलतात, वाईट सवयी घालवतात. वाईट सवयी या ठिकाणी घालवतात. लक्षात कीवर्ड लक्षात ठेवा, योग्य सवयी लागतात, वृत्ती आणि वाईट सवयी या ठिकाणी बदलवतात. अध्ययनार्थाला वाटणारी अकारण भीती, जी काय त्यामध्ये भीती असते, त्याच्या नावडी, जी काय भीती नावड असते, चमत्कार वर्तन या ठिकाणी त्याची नष्ट होतील असते. काय काय योग्य सवयी वर्तन बदलतात, वाईट सवयी त्याच्यामध्ये बदलतात. अकारण भीती जे मनामध्ये नावड असते ते सुद्धा काही ठिकाणी वर्तन नष्ट होते त्याच्यामध्ये. म्हणजे काय अभिसंधानाचे अध्यापनात उपयोग आहेत. साधक अभिसंधान म्हणजे काय, असं कुणी सांगितले, साधक अभिसंधान महत्वाचं आहे, स्किनर. काय केलं, कबुतरावर, महत्वाचा कबुतरावर तुम्हाला प्रश्न या ठिकाणी PYQ आलेला आहे, तुम्ही जाऊन पुस्तकात चेक करू शकता. महत्वाचं PYQ बेसिस कंटेंट आहे ठिकाणी आपण घेतलेला. कबूतर या विषयावर तुम्हाला प्रश्न आलेला आहे, तुम्ही जाऊन बघा. उंदीर या प्राण्यावर काय केलं, प्रयोग केलेला आहे. काय केलं, उंदीर या प्राण्यावर या ठिकाणी प्रयोग केलेला आहे, स्किनर पेटी. असं विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतो आपण. काय म्हणतात, विशिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून त्याचा काय करतो आपण उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असं आपण म्हणतो. या साधनीभूत होण्यास काय तर साधक अभिसंधान असे म्हणतात. लक्षात. सहचारवादी उत्पत्तीमध्ये काय केले, सहचार उत्पत्तीमध्ये पॅवलाव यांनी काय केलं, पॅवलाव स्किनर यांच्यासह ग्रुती हल्ल यांचाही काही ठिकाणी समाज महत्वाचा. सहचारवादी मध्ये तुम्हाला विचारतील कोणते संबंधित आहे. ग्रुती यांनी काय केले, सानिध्य अभिसंधान उत्पत्ती मांडली. काय सानिध्य अभिसंधान उत्पत्ती मांडली. वरचं जे होते कसं होतं, साधक आणि सानिध्य. लक्षात ठेवा, साधिक अभिसंधान आणि सानिध्य. साधक कोणी वापरले तर स्किनर यांनी वापरले, आणि काय केले साधक अभिसंधान या ठिकाणी कोणी वापरले या ठिकाणी लक्षात द्या, सानिध्य अभिसंधान कोणी, ग्रुती यांनी वापरलेले आहे. हल्ल यांनी काय केले, पद्धतशीर वर्तन उत्पत्ती मांडली. कशी पद्धतशीरपणे कसे वर्तन केले पाहिजे उत्पत्ती मांडलेली आहे. ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्ती, ज्ञानात्मक हे सुद्धा महत्वाचे आहे. ज्ञानात्मक याच्या संदर्भात कुठले सायंटिस्ट आहेत ते महत्वाचे. ज्ञानात्मक काय असते, अध्ययन केवळ चेतक प्रतिसाद याचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर काय करे विचारात घेतला जातो. बघा, ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्तीत पुढील उत्पत्तीचा समावेश होतो. सांगले कुठल्या उत्पत्ती समावेश होतो बघा पुढे. समकारवादी उत्पत्ती, कुर्ट लेविन यांची क्षेत्रीय उत्पत्ती, टॉलमन यांची संकेत अध्ययन पद्धती, यांगने यांची श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्ती, आसुबेल यांची अध्ययन अनुदेशन उत्पत्ती, ब्रुनर यांची काय ज्ञानात्मक उत्पत्ती, आणि कोपा कोलर यांची काय समाविष्ट उत्पत्ती. हे सुद्धा महत्वाचे आहे. तेव्हा ज्ञानात्मक उत्पत्तीमध्ये जे काय महत्वाची उत्पत्ती समावेश होतो ते सांगितले. याच्यावर सुद्धा प्रश्न येतो तुम्हाला, महत्वाचे आहे. समकारवादी आणि समिष्टवादी उत्पत्ती म्हणजे काय कोणी सांगितले बघा, कोलर, कोफा, वर्दायेमर यांच्यामध्ये काय केलं, अभ्यास पृथकपणे न करता संकलित करा. पृथक म्हणजे काय असतो, वेगळा करणे, वेगवेगळं करून न करता काय सांगले, संकलित स्वरूपात सुद्धा काय करा, एकत्र करून सुरुवात कराव्यास हवा असं त्यांच्या मतानुसार अध्ययनात समग्रता या ठिकाणी हा घटक महत्वाचा, समग्रता महत्वाचा आहे. ठिकाणी बघा, पृथक म्हणजे वेगळा न करता काय करणे, संकलित स्वरूपात अभ्यास करणे. कुणी सांगितले, कोलर, कोफा, वर्दायेमर यांचे मत आहे. ठिकाणी नंतर बघा, अध्ययन म्हणजे काय सांगितलं, अध्ययन म्हणजे काय समस्यायुक्त परिस्थिती असते. अध्ययन समस्यायुक्त परिस्थिती, त्याचं काय निरीक्षण केलं जातं, नंतर मर्म जाणणे, त्याच्यामध्ये काय मर्म जाणणे, नंतर त्या समस्याचे काय करणे, विमोचन करणे, म्हणजे समस्या काढून टाकणे, ते नष्ट करणे. असं कोलर यांच्यामध्ये काय असते ना, समस्या काय मर्मदृष्टीने सोडवल्या जातात. महत्वाचं आहे, कोलर यांच्यामध्ये काय असतात, समस्या ज्या असतात, अडचणी मर्मदृष्टीने त्याचं काय केलं, समस्या विमोचन केलं पाहिजे. व्यक्ती तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील अंतर क्रियेतून मर्मदृष्टी प्राप्त होते आणि त्यातूनच काही समस्या सोडवली जाते व्यक्तीने तिच्या भोवताली. कोलर यांच्यामध्ये काय, जर्मन मानसशास्त्राने सुलताने नावाच्या चिंपाजीवर, मतलब चिंपाजीवर तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे, PYQ आहे, लक्षात घ्या. जे काय आपण घेतले कंटेंट पूर्णतः PYQ बेस कंटेंट आहे, लक्षात ठेवा. याच्यावर तुम्हाला प्रश्न आलेला PYQ बेस. कोलर या जर्मन मानसशास्त्राने सुलतान नावाच्या चिंपाजीवर प्रयोग केलेला. PYQ बेस कंटेंट कसं विचारतात, थोडं मायनर चेंजेस करून तुम्हाला सुद्धा विचारू शकतात क्वेश्चन. त्यामुळे जुन्या क्वेश्चनवर तुमची चांगल्या प्रकारे कमांड पकड पाहिजेच. तुम्हाला जुने प्रश्न तुमचे तोंडपाठच पाहिजेत. लक्षात, तोंडपाठ. मला चिंपाजी कुणीकडे कोलरने काय केलं या ठिकाणी बघा,
सुलतान नावाचे काय केले चिंपाजीवर या ठिकाणी प्रयोग केलेला आहे. चिंपाजी म्हणजे काय डोके, चिंपाजी म्हणजे डोके, काठी म्हणजे काय असते केळीचा गड असतो. मर्म दृष्टिकोनी सांगली कोलरने. बघा या पद्धतीत समस्येची जाणीव होणे अधिक महत्वाचे असते. कोणती समस्या आहे त्याची मर्म म्हणजे काय असते जाणणे म्हणजे काय आंकलन वय बुद्धी यावर अवलंबून असते. म्हणजे लहान मुलं जे काय मिडल एज मध्ये असेल आणि जे काय असते एजेड असते त्या संदर्भात त्यांनी सांगितले आंकलन असते. अध्यापनात काय असते तुटकपणे व न शिकता समग्रपणे काही ठिकाणी शिकावे सांगले. अध्यापनात काय असते म्हणजे सांगलं पृथक् वेगवेगळं न करता कसं समग्र म्हणजे काय एकत्र तुम्ही करून शिकावे असं त्यांनी म्हणलेलं आहे. लेविनचे ज्ञानात्मक क्षेत्रीय उत्पत्ती सांगले. लेनिनचे काय सांगले या ठिकाणी लेविनचे ज्ञानात्मक क्षेत्रीय उत्पत्ती. लेविनचे मते काय क्षेत्र हा घटक महत्व असतो. कुठलाही क्षेत्र घटक महत्व असतो. या क्षेत्रात भौतिक मानसिक काय ते दोन्ही प्रकारचे घटक यांचं त्यांनी मत मांडले. दोन्ही प्रकारचे घटक आहेत येतात. विविध वस्तू येतात, व्यक्ती सुद्धा येतात, विचार येतात, कल्पना मानसिक ताण जे असतो ती उर्मी सगळ्या बाबीचा ठिकाणी समावेश होतो. ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करायचा असेल तर वर्तमान स्थितीचा पूर्ण विचार करून मग त्या प्रसंगाचे काहीतरी विश्लेषण केले पाहिजे असं लेविन म्हटलं. म्हणजे काय एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आणि त्याचं काय करणे वर्तमान स्थितीचा पूर्ण विचार करूनच त्याचे काय प्रसंग विश्लेषण करणे. एखाद्या व्यक्तीचा वर्तन अभ्यास करून त्याचा पूर्ण स्थितीचा विचार करून नंतर काय प्रसंगाचे चांगल्या प्रकारे जे काय प्रसंग त्याचं विश्लेषण केले पाहिजे असं लेविन यांनी म्हटलेलं आहे. कुठलं भौतिक मानसिक हे घटक त्यांनी सांगितले क्षेत्रामध्ये महत्वाचे सांगितले. लक्षात ठेवा. पुढचं पॉईंट बघा ठिकाणी प्रेरणा व सबलीकरण महत्वाचे. काय प्रेरणा आणि सबलीकरण एखाद्याकडून घेणे आपल्या महत्वाचे आहे. याच्यामध्ये आयुबेल हे सुद्धा महत्वाचे सायंटिस्ट आहेत. बघा यांनी काय केले अध्ययन व अनुदेशन उत्पत्ती संदर्भात सांगितलेलं बघा आहे. कोणत्याही विषयात तत्वे सिद्धांत नियम संकल्पना असतात. काय असतात तत्वे सिद्धांत नियम संकल्पना हे असतात. त्यानुसारच आपण ते पुढे अध्ययन काय करत असतो. बघा त्यांची एक श्रेणीबद्ध रचना असते. त्यांची काय श्रेणी क्रमाने असे मांडलेली रचना असते. ही रचना मनोऱ्यासारखी या ठिकाणी निमोळती असते. मनोरा कसा असतो ठिकाणी भाषा मनोरा असतो बरं त्यासारखी अशी निमोळती होत जाते. अगदी पायथ्याशी मूर्त कल्पना निमोळत्या भागाकडे अमूर्त कल्पना असतात. म्हणजे काय सांगितले पायथ्याशी काय असतात त्यांनी सांगितले ठिकाणी बघा पायथ्याशी जे काय असतात कसं सांगितले त्यांनी मूर्त कल्पना असतात आणि निमूळत्या टोकाकडे कसं सांगितले निमूळचे टोक जे वरचं आहे तुमच्या ठिकाणी काय अमूर्त कल्पना सांगितली त्यांनी. अमूर्त कल्पना असतात. हा मनोरा असतो असं लक्षात ठेवा. मनोरा अशा प्रकारे मनोरा असतो लक्षात ठेवा. हा पायथा आणि हा निमूळते टोक या प्रकारे सांगली. कोणी सांगितले लक्षात ठेवा तर आयुबेल यांनी ठिकाणी मनोऱ्याची रचना आणि अशी रचना कोणी सांगितली लक्षात त्याच्यावर प्रश्न विचारतो तुम्हाला सुनी आयुबेल यांनी सांगितलेला आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला असा. जोरोमे ब्रुनर यांची अध्ययन विषयक काय सांगितले ज्ञानात्मक उत्पत्ती सांगले. जेरोम ब्रुनर यांनी अध्ययन विषयक काय ज्ञानात्मक उत्पत्ती सांगलेली बघ. यांच्या मते नवीन माहितीचे संपादन करताना जे काय नवीन माहिती संपादन करत असताना अगोदरच्या माहितीत काय करणे सुधारणा करून भर घातली असते. जुन्या माहितीतील अनावश्यक माहिती ठिकाणी वगळल्यास म्हणजे पृथक्करण पद्धत वापरली. जे आवश्यक जेवढा घटक आहे ज्या चुका झाले ते भाग वगळणे आणि काय करणे नवीन भाग जे महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये काय करणे अजून सुधारणा करून ते काय भाग पुढे घेणे. म्हणजे काय यांच्यामध्ये नवीन माहितीचे संपादन करणे असते. अगोदर माहितीमध्ये थोडे चांगल्या प्रकारे भर घालून ते काय करून नवीन जुन्या माहितीत आवश्यक भाग वगळायचा. नवीन माहिती सुधारणा भर घालून काय करायचं त्याचं नवीन माहितीच्या ठिकाणी संपादन करणे असं उलट प्रक्रिया येते. लक्षात घ्या. ब्रुनर यांनी काय केलं अध्यापनातील संकल्पना प्राप्ती प्रतिमानात काय केलं संबोधनाच्या वेगवेगळ्या 4 पातळ्याचा विचार केलेला. ब्रुनरने किती पातळ्याचा 4 पातळ्याचा विचार केलेला आहे. लक्षात नंतर बघा कुठल्या 4 पातळ्या मुरुम पातळी परिचय वर्गीकरण करणे नंतर अमूर्त पातळी असं प्रभुत्व संपादन कोणी केलेलं आहे ठिकाणी डॉक्टर ब्लूम यांनी केलेलं आहे. कोणी प्रभुत्व संपादन म्हणजे कोणी ठिकाणी डॉक्टर ब्लूम. 4 वेगवेगळ्या ठिकाणी काय सांगले पातळी त्यांनी सांगले. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्ती कोणी सांगले सामाजिक निरीक्षण अध्ययन उत्पत्ती अल्बर्ट बादुरा यांनी सांगितलेलं आहे. लक्षात घ्या. नंतर बघा वैशिष्ट्य काय सांगितले त्यांनी वैशिष्ट्य काय ठिकाणी बघा अध्ययनार्थी म्हणजे आदर्शाचे निरीक्षण करतो त्यासंबंधी ऐकतो पोहणे काय म्हणजे ऐकतो पाहतो आणि मेंदूत काय ठिकाणी त्या गोष्टी साठवून ठेवत असतो. अध्ययन करते जे काय आदर्शाचे निरीक्षण कोणत्या प्रकारे करतो तो ऐकत असतो तो व्यवस्थित पाहत असतो आणि ते काय करतो जे काय मेमराईज होईल त्याला काय लक्षात जे येईल त्या गोष्टी काय करतो तो मेंदूत साठवून ठेवत असतो आणि त्याचा चांगल्या प्रकारे पुढे विकास त्याचा फायदा भविष्यात होत असतो. या ठिकाणी आदर्शाप्रमाणे काय करतो वागण्याचा प्रश्न ज्या एखाद्या गोष्टीला आपण आदर्श मानतो त्या आदर्शाप्रमाणेच काय करतो वागण्याचा प्रयत्न करत असतो. आपले वर्तन इतरांना काय कितपत आवडते
किंवा न आवडते याचा शोध घेत असतो. म्हणजे इतरांना कितपत आवडते, कुणाला आवडते न आवडते शोध घेत असतो. चांगली प्रतिक्रिया मिळाली आहे, चांगली प्रतिक्रिया तसेच वर्तन तो करतो. एखाद्या गोष्टीला आपण चांगले वाईट असं वागतो, पण एखाद्या गोष्टीचा आपल्या कोणत्या गोष्टीला चांगली प्रतिक्रिया मिळाली आहे त्याचप्रमाणे काय करतो, त्याच गोष्टीनं काय करतो तो वर्तन करत असतो. विरोध झाल्यास काय त्या वर्तनाचा तो त्याग करतो. असं मग अध्ययन कर्त्याचा परिणाम करणारे घटक कोण, अध्ययनावर काय परिणाम करणं हे सुद्धा महत्वाचे घटक आहेत. अध्ययन करता याच्यावर सुद्धा तुम्हाला पीओक्यू अनुवंशावर तुम्हाला पीओक्यू आलेलं लक्षात घ्या. अध्ययन करता परिणाम करणारे घटक कुठल्या ठिकाणी अनुवंश तुमचा आहे, पीओक्यू बेस आहे की इंटर्न. बघा अध्ययनार्थाचे अध्ययन चांगले व्हावे, परिणामकारक व्हावे यासाठी अध्ययनावर परिणाम करणाऱ्या विविध घटकाचा शोध घेणे या ठिकाणी आवश्यक असते. बघा ठिकाणी अनुवंश सुद्धा असतो. म्हणजे काय आईवडिलाकडून आलेला असतात आपल्याला गुण, म्हणजे आजोबाकडून आईवडिलाकडे, आईवडिलाकडून मुलांमध्ये आलेले असतात, जे अनुवंश असतात. बघा अनुवंशी जे घटक असतात, प्रत्येक व्यक्तीमध्ये विशिष्ट गुण अथवा दोष तसेच संस्कार, म्हणजे आईवडील आजी आजोबाकडून वडिलाकडे, वडिलाकडून आईवडिला, जसे सांगितलं संस्कार अनुवंशाने येत असतात. गुण दोष बालकात आई वडिलाचेच येतात असे नसून बघा इथे का आजी आजोबाच्या, पणजी पजोबाच्या यांचे गुणदोष या ठिकाणी नवीन पिढीत संक्रमित होत येत असतात. बघा एखाद्याला साखर असते तर त्याचे कंटिन्यू त्याच्या पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी साखर असते, किंवा त्याला मधुमेहाचा त्या ठिकाणी म्हणजे नंतर काय पुन्हा बीपीचा स्वतः असे त्रास, म्हणजे ते काही गुण ज्या गुण असतात, सवयी असतात, राहणं त्या गोष्टी सर्व काय तर ते येत असतात. म्हणजे म्हणतात आई बापाप्रमाणेच मुलं असं म्हणतात म्हणाय मराठीमध्ये, असं त्याप्रमाणे विकासासाठी लागणारी मूळ शक्ती अनुवंशिकता पुरवते. काय विकासासाठी लागणारी जी मूळ शक्ती असते कोण अनुवंशिकतेतून येत असते. अनुवंशिकतेमुळे व्यक्ती भिन्नता ठिकाणी काय होते आढळते, हे सुद्धा महत्वाचं आहे. 50% काही जैविक वारसा आई वडिलांकडून, 25% वारसा आजी आजोबाकडून आणि 25% वारसा असतो पणजी पजोबाकडून आणि पूर्वजाकडून सुद्धा या ठिकाणी प्राप्त होत असतो. लक्षात घ्या जास्त वारसा कोणाकडून आई वडिलांकडून असतात. बघा अनुवंश संबंधी काही ठिकाणी नियम आहेत. बघा अनुवंश संबंधी काही नियम आहेत. पुन्हा साधार्याचा नियम म्हणजे काय, लॉ ऑफ सिमिलरिटी. लॉ ऑफ सिमिलरिटी काय जे असतात म्हणजे प्रत्येक प्राणी मात्र आपल्याला शोभेल अशाच अनुवंश संक्रमित करीत असतो, आपल्याला शोभेल असेल. त्यामुळे काय होतं विशिष्ट प्राण्याचे पिल्ले एकसारखे पण इतर प्राण्यापेक्षा भिन्न वेगळी या ठिकाणी दिसत. तसं माणसामध्ये तसं आहे, प्राण्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी तसंच प्रकारे आहे. लक्षात घ्या. नंतर वैविध्यतेचा किंवा विविधतेचा नियम असतात. विविधचा नियम या ठिकाणी बघा पुष्कळ वेळा बालकाच्या वडिलाची साम्य असते, पण कोणालाही दोन मुलांमध्ये पूर्णपणे एकरूपता आढळत नाही. त्याच्यामध्ये बघा केवळ बालकाच्या आईवडिलाची साम्य असते, पण कोणाला काय दोन मुलांमध्ये काय पूर्णपणे काही एकरूपता आढळत नाही त्याच्यामध्ये. यालाच काय होतं विविधचा नियम असे म्हणतात, विविधता असतात. बघा नियमप्रमाणे काय होतं प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचे परस्पराशी साधर्म्य असले तरी काही बाबतीत त्याच काही विविधता या ठिकाणी आढळते. महत्वाचं काय कीबोर्ड फक्त ज्यात पॉइंट म्हणजे विविधता आढळते, लक्षात ठेवा. फक्त महत्वाचे जे आहे ते विविधतेमध्ये काय होतं आई वडिलांशी साम्य नसतात, एकरूपता आढळत नाही, महत्वाचे पॉईंट आहे तिथे. एका साच्यातून तयार केलेल्या गणपती सारखी त्याची स्थिती नसते. लक्षात एका साच्यात तयार केलेली गणपती सारखी स्थिती नसते, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे गणपती असं थोडं एक्झाम्पल दिलंय त्यांनी. परागतीचा नियम आहे तिकडे. परागतीचा नियम म्हणजे काय बघा या नियमानुसार पुढील पिढीत जन्माला येणारी मुले सरासरीकडे काही ठिकाणी झुकतात. म्हणजे उंच आई वडिलाची मुले उंचीच्या बाबतीत सरासरीकडे या ठिकाणी झुकत असतात. चांगला आई बापूप्रमाणेच मुलं असं. परिसर या ठिकाणी बघा परिसर म्हणजे परिसरामध्ये बाह्य परिस्थिती म्हणजे त्यामध्ये काय कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक तसेच काय होतं आर्थिक याच्या अध्ययनावर काय होतं साधक बाधक या ठिकाणी 100% परिणाम होतो, म्हणजे होतो. जसे शहरात राहणारे विद्यार्थी, ग्रामीण भागात राहणारे विद्यार्थी याचे काय वेगवेगळे या ठिकाणी त्यामध्ये फरक आहेत. बाह्य परिस्थिती. डॉक्टर हेडवर्ड आणि वॅटसन यांनी काय केले अनुवंशापेक्षा परिसराला महत्व दिलेले आहे. बघा परिसराला कोणी महत्व दिलेलं आहे लक्षात घ्या. पुन्हा अनुवंशाला कोणी महत्व दिलेलं आहे आणि परिसराला कोणी दिलं आहे ठिकाणी, कोण दिलेलं आहे ठिकाणी डॉक्टर हेडवर्ड यांनी काय वॅटसन यांनी महत्व दिलेलं आहे. त्यांनी एकच अनुवंश असणाऱ्या जुळ्या मुलावर प्रयोग केला होता. त्यांनी काय केला जुळ्या मुलावर, लक्षात ठेवा जुळ्या मुलावर प्रयोग केला कोणी केला होता हे विचारते तुम्हाला. परिसरात दोनच घटक आहेत का आंतरिक परिसर आणि काय बाह्य परिसर. शिक्षणाच्या काही माध्यमातून चांगल्या परिसराचा उपयोग करून बालकाचा काही विकास घडवायचा या ठिकाणी असतो. बघा परिसराचा उपयोग करून बालकाचा विकास घडवायचा असतो त्यांनी सांगितलेलं. मानसिक प्रक्रियामध्ये काय अध्ययनासाठी काय करतात अध्ययनार्थाच्या
शारीरिक मानसिक स्वास्थ्य चांगले पाहिजे, बरोबर. शारीरिक मानसिक स्वास्थ्य त्याचं चांगल्या प्रकारे शरीर सदृढ पाहिजे. आज्ञानार्थाचे मन आनंदी आणि काय उत्साही पाहिजे. म्हणजे शिकताना काय चांगलं पाहिजे, शरीर मन सदृढ पाहिजे, व्यवस्थित आनंदी उत्साही त्या ठिकाणी पाहिजे. हे सब चांगले मत मांडले त्यांनी. तर त्यांचा अध्ययनावर काय चांगला परिणाम होत असतो या ठिकाणी. तेव्हा संवेदना संवेदना सुद्धा असणे काय गरजेचे या ठिकाणी आहे शिकताना. अध्ययनामध्ये एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होते आणि चेतकावर झालेला परिणाम मज्जातंतूपर्यंत मार्फत मेंदूकडे पोहोचवला. त्याचं काय होतं, त्या मुलावर काय होता परिणाम या ठिकाणी होतात. कारण जे काय शिकतो करतो तेच काय होतं आपल्या चेतकाद्वारे काय होतं, संवेदना मिळून काय होतं मेंदूद्वारपर्यंत पोहोचतात. तुम्ही विज्ञानमध्ये एक भाग शिकला असेल असा चेतक, तिथे मज्जातंतू जी भाग आहे तुम्हाला विज्ञानचा विषय येईल त्यामध्ये. पण ते काय होतं मेंदूपर्यंत जातो. म्हणजे काय असतो, एक चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, जे काय असतात ज्ञानेंद्रिय आपल्या जे आहेत, बरोबर, ते उदित होते आणि चेतकाद्वारे झालेला परिणाम करतो मज्जातंतू मार्फत काय होतं मेंदूकडे जातो, पोचला जातो. मेंदूला बाहेर काही असण्याची जाणीव आपल्याला होते. समजा आपण गरम पाण्याला हात लावला असेल, केला असेल, समजा मज्जातंतूद्वारे आपल्या मज्जातंतूद्वारे मेंदूकडे पोहोचतात आणि आपल्याला काय मेंदूला बाहेर काय असण्याची जाणीव होते. फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर नाही, बाह्य उद्दीपकासंबंधी अगदी प्रथम होणारी मानसिक क्रिया म्हणजे काय संवेदना असते. बाह्य उद्दीपकासंबंधी प्रथम होणारी जी मानसिक क्रिया म्हणजे काय असते, आपण लगेच चटकन बघा एखाद्या गोष्टीला रिॲक्ट करतो, लगेच हात बाजूला करतो गरम झाला का लगेच, म्हणजे काय होतं संवेदना लगेच देतो आपण त्या गोष्टीला. चेतक असतात आपल्या शरीरामध्ये, एका चेतक संवेदना असतात, त्याद्वारे या गोष्टी होतात. संवेदना काय स्वच्छ निर्मळ असले पाहिजे. आपल्या संवेदना जी असतात ती कशी पाहिजे, स्वच्छ अगदी निर्मळ पाहिजेत. संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकाची सुद्धा काही ठिकाणी आवश्यकता असते. महत्वाचं पॉईंट आहे. कीवर्ड लक्षात ठेवा बघा त्याच्यामध्ये. संवेदना ही ज्ञानेंद्रियाची क्षमतेवर, ज्ञानेंद्रिय म्हणजे आपल्या कान डोळे नाक जे असतात हे ज्ञानेंद्रिय क्षमतेवर अवलंबून असते. आपल्या इच्छावर काय संवेदना निर्माण होतं, आपल्या जी काही इच्छा त्याच्यानुसार काय त्याच्यावर संवेदना निर्माण होणे अवलंबून नसते. विविध प्राण्याच्या संवेदनात्मक भिन्न असतात. विविध प्राण्याच्या जे काही संवेदनात्मक असतात वेगवेगळ्या या ठिकाणी असतात. या ठिकाणी अवबोधन सुद्धा महत्वाचे, याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. कोण अवबोधन संबंधात कोण सायंटिस्ट आहेत काय नाही. संवेदनेला अर्थ लावला की तिचे काय अवबोधनात रूपांतर होत असते. संवेदनेला अर्थ प्राप्त करून देण्याचे काम मन करते. काय करते, संवेदनेला अर्थ प्राप्त करून देण्याचे काम कोण करते, मन करत असते. संवेदना म्हणजे संवेदना प्लस अर्थ म्हणजे काय असते, ठीक आहे, अवबोधन असते. लक्षात घ्या, ज्या क्षणी संवेदनेला अर्थ प्राप्त झाला तेव्हाच काय होतो, अर्थ प्राप्त झाला त्यालाच काय म्हणतात, अवबोधन असे म्हणतात. लक्षात घ्या, ही प्रक्रिया नेमकी कुठे सुरू झाली, कुठे संपली हे सांगणे काय ठीक आवड असते. कुठे संपली आणि सुरू झाली महत्वाचं सांगणे आवड असते त्याच्यामध्ये अवबोधनमध्ये. बरं, शुद्ध संवेदनेची काय अनुभूती म्हणजे काय असते, बालकांना पाळण्यातील घेता येतो. चांगले काय शुद्ध संवेदनेची अनुभूती काय बालकांना पाळण्यातील घेता येते. आद्या अवबोधनातील काय, बोधातील काय दोष सांगले, अवबोधातील दोष बघा. इंद्रिय श्रम म्हणजे काय, इल्युजन म्हणजे उद्दीपक अस्पष्ट असले किंवा पार्श्वभूमी बदलली असली तर ज्ञानेंद्रियाकडून चुकीचा काय अर्थ लावला, चुकीचा अर्थ सुद्धा ठिकाणी लावला जात असतो. इंद्रिय श्रम उदाहरणार्थ काय, बाटलीच्या झाकणाला काय करते, नाणे समजले. बाटलीच्या झाकणाला काय, नाणे समजणे. अंधारात पट्ट्याला काय करते, साप समजणे. असे काय इंद्रिय श्रम आपले म्हणजे स्पष्ट न दिसणे. थोडक्यात कोणत्या गोष्टीला काय तिसऱ्याच गोष्टी समजणे असं त्याने म्हटलेलं. चित्तभ्रम म्हणजे काय, याच्यावर सुद्धा महत्व. चित्तभ्रम म्हणजे काय, चित्तभ्रम म्हणजे उद्दीपक समोर नसता आपणास काय ठिकाणी त्या ठिकाणी भास होत होतं, चित्तभ्रम होतं. उद्दीपक समोर नसल्यामुळे संवेदना निर्माण होत नाही त्या ठिकाणी. म्हणजे काय, मनी अति संवेदनशील अवस्था तसेच विचारापेक्षा भावनेला प्राधान्य देण्याची वृत्ती चित्तभ्रमण कारण असते त्या ठिकाणी. कशापेक्षा, मनी अति संवेदन अवस्था तसेच विचारापेक्षा काय भावनेला ठिकाणी प्राधान्य देण्याची वृत्ती असते. चित्तभ्रमणात काय करतं, वास्तव्यात नसते. चित्तभ्रमण काय वास्तवता नसते, काल्पनिक या ठिकाणी असते. लक्षात घ्या, चित्तभ्रमण काय असते ठिकाणी वारंवार होणे चांगले नाही. त्यातून काय होतं, तीव्र स्वरूपाची मानसिक व्याधी आपल्याला म्हणजे त्रास निर्माण होत असतो. शैक्षणिक महत्व बघा या ठिकाणी पुढं. शैक्षणिक महत्व, अध्ययनार्थी पंचेंद्रियामार्फत काय करतात, ज्ञान ग्रहण करतात. त्यांना ज्ञानेंद्रियामार्फत काय विविध अनुभव या ठिकाणी वेगळे येत असतात. आकृती पार्श्वभूमी यावर अवबोधन अवलंबून असते. आकृती आणि पार्श्वभूमीवर अवबोध अवलंबून असते. महत्वाचे नियम काय असतात, सूत्रे ठळक अक्षरात किंवा रंगीत चौकटीत लिहावे. या ठिकाणी क्षेत्रफळ घनफळ वजने यांचे आकलन होण्यासाठी प्रत्यक्ष मोजमाप घेऊन द्यावेत. या सुद्धा काही शिक्षणाचे महत्व आहे. या ठिकाणी पूर्वग्रहाचा दोष दूर करून अध्ययन करावे लागते. या ठिकाणी
ज्ञान देताना समग्र द्यावे, कविता पूर्ण वाचावी, मगच भागच शिकवावी, शैक्षणिक साहित्य अध्यापन मांडणी व्यवस्थित या ठिकाणी करावी. या ठिकाणी काय सांगितलं, प्रतिमा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिमा त्यांनी सांगलेल्या आहेत. पुढे बी अजून काही ठिकाणी बरंच आहे, पण काही लेक्चर या ठिकाणी मोठं होत चाललेलं आहे. ठिकाणी लक्षात घ्या. त्या प्रतिमाची जी काय थोडं आपण काय करू, इथपर्यंत पॉईंट घेऊ या ठिकाणी, महत्वाचं आहे ते. नंतरचा भाग पुढे आपण पुढच्या लेक्चर मध्ये ठिकाणी कम्प्लीट करू. बघा या ठिकाणी ते काय प्रतिमा सांगले बघा. प्रतिमा संदर्भात बघू. प्रतिमा म्हणजे काय ठिकाणी, प्रतिमा म्हणजे काय, अध्ययनार्थीला घेतलेला काय ठिकाणी अनुभव, त्याला मन चक्षु पुढे आणता येणे किंवा समोर उद्दीपक नसताना काय सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवाची काय मनात पुनर्जीवन करता येते, यालाच काय म्हणतात, जे प्रतिमा तयार होतात. लक्षात घ्या. अध्ययनात घेतलेला अनुभव जे असतो त्याच्या मन चक्षु पुढे आणता येणे आणि समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवाची काय मनात काय पुनर्जीवन त्या गोष्टीची प्रतिमा तयार करता येते, म्हणजे घेता येते. मग प्रतिमेचे प्रकार सुद्धा या ठिकाणी वेगवेगळे आहेत. मग दृक प्रतिमा, श्राव्य प्रतिमा, गंध प्रतिमा, रस प्रतिमा, स्पर्श प्रतिमा, गती प्रतिमा, औष्णी प्रतिमा, या वेगवेगळ्या ठिकाणी काय प्रतिमा या ठिकाणी आहेत. बघा, गंध म्हणजे कोणत्या प्रकारे घेतलो, श्राव्य, दृक म्हणजे काय, रस म्हणजे काय, स्पर्श, याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रयोगकेले प्रश्न आलेले आहेत. लक्षात घ्या. हे जुने प्रश्नावरती तुम्हाला आधारित आपण घेतलेले कंटिन्यू, याच्यावर सुद्धा तुम्हाला फिक्स क्वेश्चन आलेला आहे. ठिकाणी प्रतिमेच्या ठिकाणी वैशिष्ट्य बघा. वैशिष्ट्य काय, पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. या ठिकाणी पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेच्या नसतात. या ठिकाणी बघा, सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेच्या नसतात. व्यक्ती भिन्नतेवर या ठिकाणी काय अवलंबून असतात. व्यक्ती भिन्नतेवर अवलंबून असतात. प्रतिमा कशा असतात, अस्थिर असतात. प्रतिमा कशा अस्थिर असतात. व्यक्ती भिन्नतेवर अवलंबून असतात. प्रतिमा सारख्या तीव्रतेच्या नसतात आणि प्रतिमा तयार अनुभवाशिवाय, पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. या ठिकाणी बघा अजून शिक्षण महत्व आहे. महत्वाचं शैक्षणिक महत्व काय आहे या ठिकाणी. शिक्षण म्हणजे काय, विद्यार्थ्या मनात शिक्षकांनी विविध प्रतिमा निर्माण केल्या पाहिजेत, जे काय असतात म्हणजे चित्र स्वरूपात त्यांना सांगितल्या पाहिजे त्या गोष्टी. म्हणजे काय, शब्दाबरोबर चित्रे, प्रतिकृती याचा वापर सुद्धा ठिकाणी करावा, की जे विद्यार्थ्यांना लवकरात लवकर आत्मसात व्हावं आणि चांगली स्मृती त्यांच्या काय लक्षात, त्या गोष्टी लक्षात राहाव्यात. विविध समस्या सोडवताना प्रतिमाचा या ठिकाणी चांगल्या प्रकारे वापर करावा, म्हणजे त्यांच्या लक्षात ते चित्र दिसल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल एलिमेंट म्हणजे काय असतो, एलिमेंट म्हणतो पण काय असतो, चित्र दाखवल्याने त्यांच्या त्या काय होतात, स्मरण मध्ये काय होतात, चांगल्या त्यांच्या लक्षात राहते. बुद्धिमत्तेचा चांगला विकास त्यांचा होतो. प्रतिमेचा वापर कसा करावा हे शिकवावे. वेगवेगळ्या प्रतिमा निर्माण करून काय अधिक अनुभव संपन्न त्यांना करावे. कशा अवबोधन प्रक्रियेत काय, प्रतिमेतील फरक, अवबोधन आणि प्रतिमेतील फरक बघा. ठिकाणी म्हणजे जिवंतपणा, प्रत्यक्ष अनुभव, उद्दीपक आणि अस्थिरता या ठिकाणी याचे काय वेगवेगळे फरक आहेत ते लक्षात. आता कल्पना बघा. ठिकाणी कल्पना म्हणजे काय असतात, प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमाचा वापर करून एक आगळे वेगळे या ठिकाणी काय मानसिक चित्र निर्माण करणे म्हणजेच काय असते, कल्पना असतात. लक्षात म्हणजे कल्पना म्हणजे काय, प्रतिमा सृष्टीतील जी काय असतात कल्पना करणे, एक आयडिया, निवडक प्रतिमाचा वापर करून एक आगळे वेगळे मानसिक चित्र काय करणे, निर्माण करणे आपल्या मनामध्ये. आणि त्याची म्हणजे काय असतात, कल्पना, आपण भावनिक कल्पना विचार करतो, वेगवेगळे कल्पना चित्र निर्माण करणे. प्रतिमेचा खेळ म्हणजेच काय असते, कल्पना, वेगवेगळ्या कल्पना आपल्या मनामध्ये येतात, कल्पना अनुभव असतात वेगळे. कल्पनाचे सुद्धा ठिकाणी काय वेगवेगळे प्रकार आहेत. पुनरुत्पादित कल्पना म्हणजे काय असतात, पूर्व अनुभव मनपटलावर जसं तसे उमटले की त्यास काय पुनरुत्पादित कल्पना असे म्हणतात. पूर्व अनुभवानुसार, जे काय आपल्या जुन्या अनुभवानुसार. स्मरण हा यातील काय महत्वाचा घटक आहे. जुन्या जे काय आपल्या पूर्व अनुभव ते लक्षात स्मरण मध्ये चांगल्या प्रकारे राहणे गरजेचे आहे. उदाहरण, एखादा चित्रपट शाळेचा पहिला दिवस आपण त्यावेळेस काय चांगल्या स्मरण लक्षात राहतो, म्हणजे कल्पना असतात. रचनात्मक कल्पना काय असते, वेगवेगळ्या आपल्या रचना केल्या असतात. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा आपण काय केले, वेगवेगळ्या रचना स्वरूपात या ठिकाणी करत असतो. म्हणजे एखाद्या सर्जनशीलता, अनुकरणात्मक सुद्धा या दोन बाबी महत्वाच्या. एखादे अनुकरण सुद्धा करणे कसे करतो ते, किंवा एखाद्या भाषण करताना कोणत्या प्रकारे अनुकरण केलं काय, सुद्धा आपण रचना कल्पना लक्षात ठेवतो. व्यवहारिक कल्पना सुद्धा महत्वाची, घर बांधणे, रस्ते करणे, या सुद्धा वेगवेगळ्या आपल्या डोक्यामध्ये जे काही इंजिनियर असतात ते वेगवेगळ्या कल्पना या ठिकाणी करतात व्यवहार सुद्धा करताना. सौंदर्यनिष्ठ कल्पना म्हणजे चित्रकार असतो, चांगले सौंदर्यपणे काय करतो, चांगल्या प्रकारचे असे मोनालिसा तुम्ही चित्र पाहिलं असेल, कोणत्या प्रकारे कसं रेखाटलं होतं त्यांनी. पुन्हा साहित्य, वेगवेगळे साहित्य लिहिणे करणे. शौर्य कल्पना म्हणजे काय असतात, कोणतेच नियम नसतात त्यामध्ये, म्हणजे मोगली प्राणी बोलतात कार्टून मध्ये जे काय असतात ते कसं सौर कल्पना, जी सौर कल्पना असतात या ठिकाणी. या ठिकाणी पुढचा पॉईंट बघा. या ठिकाणी अनुकरात्मक या ठिकाणी वेगवेगळ्या
कल्पना आहे त्या ठिकाणी. अनुकरात कल्पनेचे शैक्षणिक महत्व पहा. शैक्षणिक कल्पना महत्व चित्र काढणे, रंगवणे, मातीच्या वस्तू बनवणे, दिवाळीचे कार्ड बनवणे, किल्ले तयार करणे, पोशाख तयार करणे, याद्वारे काय करते कल्पना विस्ताराची या ठिकाणी संधी देणे हे महत्वाचे आहे तिकडे. म्हणजे काय असतात बघा कल्पनेचे शैक्षणिक महत्वाचे काय अभिनय, कला, प्रदर्शन या माध्यमातून विद्यार्थ्याला सहभाग वाढवणे, वेगवेगळ्या इव्हेंट म्हणजे काय असतात स्पर्धा कॉलेजमध्ये घेणे करणे, इव्हेंट करणे, विद्यार्थ्याचा सहभाग त्यामध्ये वाढवणे, आवड निर्माण करणे म्हणजे काय चित्र स्पर्धा, रंग जे काय मातीच्या वेगवेगळ्या तुम्ही काय करणे स्पर्धा निर्माण करणे, नंतर पोशाख या संदर्भात कल्पना विस्ताराचे देणे म्हणजे अभिनय त्यामध्ये अभिनय करणे, वेगवेगळ्या कला प्रदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सहभाग त्या ठिकाणी वाढत असतो ठिकाणी बघा. आणि जे काय आता आपण हे पार्ट 1 मध्ये टाकलंय सेकंड पार्ट सुद्धा आपण काही कंटिन्यू पुढे करूयाच कारण लेक्चर मोठं बनत चाललेलं आहे ठिकाणी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट मध्ये सांगा. जे काय आपण घेतोय पूर्ण पीवायक्यू बेस कंटेंट आहे. जो विद्यार्थी असेल कोणी असो अभ्यास करताना नेहमी पीवायक्यू बेसच कंटेंट करणे गरजेचे आहे. मागील प्रश्नपत्रिकाच करणे गरजेचे आहे. तोंडपाठ क्वेश्चन करा. ज्याची पीवायक्यू वर मागील प्रश्नपत्रिकेवर ज्याची कमेंट आहे त्याला स्पर्धा परीक्षेमध्ये डिमांड असते लक्षात घ्या. मी वारंवार सांगतोय गोष्टी. थँक्यू.